बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन रेसिपी आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 3 चॉप टोमॅटोज घेतलेले आहे, एक ऑनियन घेतलेला आहे। तुम्हाला एक्स्ट्रा ऑनियन हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ऑनियन सुद्धा ॲड करू शकता। इथे आता आपण गॅस पेटून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ऑनियन ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण तेल ॲड करून घेणार आहे। जर आपण तेल आधी ॲड केलं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर ऑनियन ॲड केले तर ऑनियन कधी ब्लॅकिश पण होऊन जातात जळल्यामुळे। त्यासाठी आपण आधी ऑनियन ॲड करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत। तर इथे आपण जो ऑनियन आहे चॉप केलेला तो आपण ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे तेल। इथे मी 3 पळी तेल ॲड केलेलं आहे। तुम्ही 3 किंवा 2.5 पळी तेलसुद्धा ॲड करू शकता, कारण की इथे मी 3 चॉप टोमॅटोज घेतलेले होते त्यासाठी। मग इथे आपण तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पिंकिश होईपर्यंत भाजून घेऊ शकता किंवा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेऊ शकता। मी जो हा कांदा आहे तो थोडासा ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। तर इथे आपला कांदा जो आहे तो फ्राय करून झालेला आहे। त्यामध्ये आपले चॉप टोमॅटोज आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत। आणि ह्या रेसिपीमध्ये आपण थोडंसुद्धा पाणी यूज करणार नाही आहे। जसं की तुम्हाला माहिती असेल टोमॅटो पाणी खूप जास्त प्रमाणात सोडतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे आणि त्याच पाण्यामध्ये ते टोमॅटो शिजूनसुद्धा जातात। सो इथे तर आपला टोमॅटो जो आहे तो ॲड करून झालेला आहे, तो आपण थोडासा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले बाकीचे जे स्पाइसेस आहेत एक एक करून ॲड करायचे आहेत। सगळ्यात पहिले इथे आपण ॲड केलेला आहे टर्मरिक पावडर। इथे मी हाफ स्पून टर्मरिक पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर इथे मी कांदा लसूणचा मसाला जो आहे तो ॲड केलेला आहे। तुम्ही कोणतेही घरगुती मसाले असतील तुमचे ते तुम्ही टाकू शकता। इथे मी 2.5 चमचे मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन पीनट पावडरसुद्धा ॲड करणार आहोत। आता इथे जे आपले मसाले आहेत ते आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे आहेत। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती बटाटा रवा फ्राय टाकलेली, जर नसेल बघितली तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा। मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। इथे आपण ॲड केलेला आहे शुगर आपण थोडासा टेस्ट आपली मॅनेज करण्यासाठी ॲड करणार आहे। जसं तुम्हाला माहिती असेल टोमॅटो थोडा आंबट असतो, तर त्यासाठी आपण थोडासा इथे 3 चमचे, जो चमचा मी इथे यूज केलेला आहे तुम्ही छोटा चमचा 3 चमचे साखर यूज करू शकता। त्यानंतर इथे मी 3 चमचे आपली पीनट पावडर आहे, कूट आहे, तो आपण ॲड केलेला आहे आणि आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगल्यापणे। तुम्ही यानंतर मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटोला स्मॅशरने स्मॅशसुद्धा करू शकता किंवा उलथनं असेल किंवा कोणता स्पून असेल ज्याने तुम्ही कुक करत आहे त्याने पण तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। टोमॅटो इझिली स्मॅश होऊन जातो आणि थोडा स्मॅश झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एंडला सॉल्ट टाकायचं आहे आणि एक नॉर्मली मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपलं एंडला जी चटणी आहे ती रेडी आहे। नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तीसुद्धा कमेंट करा। माझा इंस्टाग्राम ID सुद्धा मी खाली मेन्शन करेन, तर जाऊन नक्की चेक करा। मीठ ॲड करून झालेलं आहे। आता आपण फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑलमोस्ट आपली चटणी रेडी आहे। तर ही चटणीची टेस्ट थोडीफार टँगी, स्वीट आणि तिखट असा ह्याचा फ्लेवर आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, सो ट्राय करून बघा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा कमेंट करून सांगा। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।